मानसिंग पाटील, मानसिंग पाटील यायचं आहे. या ठिकाणी आपल्याला संपूर्ण स्पर्धेत ज्यांच्या माध्यमातून आपण सुमधुर संगीत ऐकलं, सन्माननीय दिलदास साहेब यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. शिवराजजी पाटील साहेब यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. शिवराजजी पाटील साहेब यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. व्यवस्थापन कमिटीला विनंती असेल मुख्य उपस्थित मान्यवरांचा विशेष सन्मान या ठिकाणी करायचा आहे. मुख्य स्क्रीनवर आपण पाहतोय शिवराजजी पाटील साहेब यांचा विशेष सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर केला जातोय. त्याला वाजवायच्या सगळ्यांना विनंती असेल. गाजापुरी संघ शवडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय संदीपजी चाळके साहेब यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आणि हे असोसिएशन त्यांच्या माध्यमातून लाभलेला आहेत. आमचे सर्वांचे लाडके अध्यक्ष सन्माननीय आदरणीय संदीपजी चाळके साहेब त्यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. उद्योजक लक्ष्मण पाटील साहेब यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. उद्योजक लक्ष्मण पाटील साहेब यांचा देखील विशेष सन्मान मी विनंती करतो सन्माननीय आदरणीय प्रमोदजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते उद्योजक लक्ष्मण पाटील साहेब यांचा विशेष सन्मान मुख्य व्यासपीठावर मुख्य स्क्रीनवर आपण पाहताय. उद्योजक लक्ष्मण पाटील यांचा विशेष सन्मान या ठिकाणी आपण पाहतोय. रोहित बनसोडे साहेब आपण देखील यायचं आहे. आपला देखील विशेष सन्मान केला जाईल. रोहित बनसोडे नंदू माने साहेब यांचा देखील विशेष सन्मान केला जाईल. प्रशांत सावंत यांना विनंती करतो आपण यांचा सन्मान करायचा आहे. नंदू माने साहेब चला आयोजक टीमला विनंती असेल थोडंसं स्पीडअप करायचं आहे. चला यूट्यूब श्री इव्हेंट्स स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आपली ही स्पर्धा सर्व जगभरात प्रसिद्ध झाले. त्यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. यायचा आहे श्री इव्हेंट स्पोर्ट्स आपला देखील विशेष सन्मान केला जाईल. तसेच डीजे दिलदास यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. आपण देखील यायचं आहे. बाबूराव पाटील साहेब यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. नक्कीच श्री इव्हेंट स्पोर्ट्स यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. बाबू पाटील यांचा देखील विशेष सन्मान केला जाईल. चला इथून पुढे आपण जातोय वैयक्तिक बक्षिसाकडे. प्रकाश पवार साहेब यांचा देखील विशेष सन्मान केला जाईल. व्यवस्थापन कमिटीच्या वतीने विशेष सन्मान प्रकाश पवार साहेब त्यांचं देखील मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभले. त्यांचं देखील विशेष कौतुक. नक्कीच शावडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचं देखील कौतुक करावं लागेल. त्यांच्या अंतर्गत या स्पर्धा सगळ्या खेळवल्या जातात. आनंदा पवार साहेब यांचा देखील विशेष कौतुक करावं लागेल. विशेष सन्मान आनंदा पवार साहेब त्यांचा देखील विशेष सन्मान
या ठिकाणी केला जातोय. आनंदा पवार साहेब त्यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. चला चला 3 आणि 4 नंबरसाठी आपण टॉच केला जाईल. चला बुरंबाळ संघ आणि गजापूर संघ संघ नाही घ्यायचा आहे. 3 आणि 4 नंबरसाठी आपण टॉच केला जाईल. नक्की शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांचं देखील कौतुक करावं लागेल. छोट्या छोट्या टीम छोटे छोटे गाव या संघ असोसिएशन मध्ये दाखल झालेत आणि आपल्या गावाच्या नावाचा डंका मात्र या शाहूवाडी तालुक्यात वाजवण्यासाठी नक्कीच सर्व खेळाडू या ठिकाणी मैदानावर हजर असतात आणि त्यांना एक चांगलं व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून झालं. त्यांचं देखील विशेष कौतुक आणि विशेष आभार. गजापूर 11 संघ 4थ्या क्रमांकाचा मानकरी असेल. बुरंबाळ संघ असेल 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी. जाऊया त्याला फायनल जो बॉल आउट झाला त्याबद्दल थोडं बोलावंसं वाटेल. शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून पहिल्यांदाच आपण या स्पर्धेमध्ये बॉल आउटच्या स्वरूपात आपण फायनलचा सामना खेळवला. नक्कीच खेळाडूंच्या बद्दल दुखापत होऊ नये याची काळजी नक्की शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून घेतली जाते आणि त्याचंच प्रात्यक्षिक आपण आज या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलं आणि त्याबद्दल विशेष कौतुक शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचं देखील करावं लागेल. सन्माननीय आदरणीय संदीपजी चाळके साहेब तसेच उपाध्यक्ष सचिनजी पाटील साहेब यांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. आणि या बॉल आउटच्या सामन्याचा सामनावीर आहे अमोल कांबळे. अमोल कांबळे आपण यायचं आहे. सेमीफायनलचा सामना झाला गजापूर आणि मासवडे संघ. या सामन्याचा सामनावीर असेल राकेश. राकेश देखील यायचा आहे. पहिला सेमीफायनल आपण पाहिला. त्याला थोडं स्पीडअप करायचं आहे. व्यवस्थापन कमिटीला विनंती असेल पण थोडं स्पीडअप करा. चला मॅन ऑफ द मॅच आहे फायनलचा अमोल कांबळे. पहिला सेमीफायनल आपण पाहिलात बुरंबाळ विपक्ष गवळेवाडी. मेडन ओव्हर आपण या हंगामात आपण पहिल्यांदाच आपण ज्यांच्या माध्यमातून मेडन ओव्हर पाहिली विश्वास आहेत. मॅन ऑफ द मॅच पहिला सेमीफायनलचा विश्वास यायचा आहे. दुसरा सेमीफायनल झाला मासवडे विपक्ष गजापूर. या सामन्याचा सामनावीर आहे राकेश कांबळे. आपण देखील यायचं आहे. राकेश कांबळेला द्यायचा मॅन ऑफ द मॅच.
चला चारही संघाचे अक्षय कांबळे, संतोष कांबळे आपण देखील यायचं आहे. आपला देखील विशेष सन्मान केला जाईल. चला चला आकाश कांबळे, त्यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. चला मासवडे आणि कोपाडे या सामन्यादरम्यान एक मॅच झाली होती. त्या सामन्याचा सामनावीर आहे नितीन पाटील. आपण देखील यायचं आहे नितीन. आपण आहात मॅन ऑफ द मॅच. नितीन पाटील आपण देखील यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच. मॅच नितीन पाटील. त्याला व्यवस्थापन कमिटीने जे टी शर्ट दिले ते ऍक्सेप्ट करावे लागतील. आता तुम्ही मला 12 खेळाडूंना 12 टी शर्ट द्या, कसं जमेल व्यवस्थापन कमिटीला. चला गजापूर आणि मान या दोन संघांमध्ये अविनाश आहे मॅन ऑफ द मॅच. 2 विकेट अविनाशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. अविनाश आहे मॅन ऑफ द मॅच. टाळ्या वाजवायच्या आहेत अविनाशसाठी. चला आता आपण जाऊया वैयक्तिक बक्षीस. शाहवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत सोन्या स्पोर्ट्स कोळगाव. सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण लाईनअप मध्ये राहायचं आहे. विनंती आहे आपण लाईनअप मध्ये राहायचं आहे. आपण जातो या स्पर्धेच्या वैयक्तिक बक्षिसाकडे. या वैयक्तिक बक्षिसामध्ये पहिलं बक्षीस बेस्ट बॅटर, उत्कृष्ट फलंदाज, ज्याच्या बॅटमधून तब्बल 41 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. मॅन फ्रॉम गवळेवाडी नरेश गोपाळे, मॅन बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट. मानसिंग पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पुरस्कृत करतोय नरेश गोपाळ साहेब, बेस्ट बॅट्समॅन. तब्बल 41 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. पुढचं वैयक्तिक बक्षीस बेस्ट बॉलर. नक्कीच सगळ्यांना माहित असेल बेस्ट बॉलर, मेडन ओव्हर, 6 विकेट, मॅन फ्रॉम गवळेवाडी विश्वास दळवी आहे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. यायचा आहे विश्वास. आपण आहात बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट.
भूषण काटकर साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्याला भूषण काटकर यांच्या शुभ हस्ते जातोय विश्वास कांबळे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट सॉरी विश्वास गवळी मॅन फ्रॉम गवळेवाडी विश्वास दळवी पुढचा वैयक्तिक बक्षीस बेस्ट विकेट कीपर मिस्टर MSD मासवडे संघाचा अमोल कांबळे ठरलाय बेस्ट विकेट कीपर ऑफ द टुर्नामेंट प्रकाश पवार साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी बेस्ट विकेट कीपर नक्कीच सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण लाईनअप करूनच राहायचं आहे अजूनही आपल्याला एक वैयक्तिक बक्षीस देखील द्यायचं आहे सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण लाईनअप करायचं आहे आपण जातोय चौथ्या क्रमांकाच्या बक्षिसाकडे चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय गजापूर 11 संघ पहिल्यांदाच ग्रामीण शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांच्या शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत पहिल्यांदा स्पर्धा गजापूर 11 संघ आपल्याला पाहायला मिळाला आणि पहिल्याच स्पर्धेत पहिल्या 4 मध्ये पहिल्या टॉप मध्ये जाण्याचं यशस्वी वाटचाल नक्कीच या ठिकाणी गजापूर 11 संघाला मिळाले गजापूर 11 संघ आपण आहात चौथ्या क्रमांकाचा मानकरी यायचा आहे सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण यायचं आहे शिवराजजी पाटील साहेब आणि भाऊसो बोटांगळे साहेब आपण यायचं आहे आपल्या शुभ हस्ते द्यायचं आहे चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय गजापूर 11 गजापूर संघ चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय गजापूर 11 गजापूर संघ ठरलाय चौथ्या क्रमांकाचा मानकरी कॉंग्रॅच्युलेशन्स गजापूर 11 संघ पुढील वाटचालीत खूप साऱ्या शुभेच्छा कॉंग्रॅच्युलेशन्स गजापूर 11 संघ आपल्याला विनंती असेल गजापूर 11 संघ आपण लाईनअप करायचं आहे गजापूर 11 संघ कॅप्टन विराट यायचं आहे विक्रांत गजापूर 11 संघ कॉंग्रॅच्युलेशन चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक पटकवलंय काय सांगाल या असोसिएशन बद्दल आयोजकांच्या बद्दल आपण 2 शब्द थोडे व्यक्त करावेत आयोजक चांगलं केलं होतं आयोजन चांगलं केलं होतं आम्हाला पण खेळायला इच्छा झाली होती इथे पहिल्यापासून पण आमची इच्छा होती की ह्या ग्राउंडला खेळायचं होतं आम्हाला चान्स दिला असोसिएशनने आणि आम्हाला आमच्या शाहूवाडी तालुक्यात खेळायचं होतं आणि टीमने आम्हाला सपोर्ट केला धन्यवाद पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय आणि गजापूर 11 संघ आपल्याला विनंती असेल आपण थोडं लाईनअप करायचं आहे आपल्यासाठी बाकीचे खेळाडू थांबलेत आपण देखील त्यांच्यासाठी थांबायचं आहे तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय श्री रत्नाई निनाई स्पोर्ट्स बुरंबाळ संघ 3 नंबरचा मानकरी श्री रत्नाई निनाई स्पोर्ट्स बुरंबाळ अक्षयजी कांबळे साहेब नंदकुमारजी माने साहेब आपण देखील यायचं आहे आणि लक्ष्मण पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस देतोय आपण
तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी श्री रत्नाई निनाई स्पोर्ट्स बुरंबाळ संघ. बुरंबाळ संघ ठरलाय. चला टाळ्या वाजवायच्या बुरंबाळ संघासाठी. चांगली कामगिरी बुरंबाळ संघाच्या माध्यमातून राहिली. थोडा निराशाजनक पराभव त्यांना स्वीकारावा लागला, मात्र चांगली कामगिरी राहिली. विनंती असेल बुरंबाळ संघाला देखील आपण थोडं लाईनअप मध्ये राहायचं आहे आणि कॅप्टनना विनंती असेल आपण थोडं थांबायचं आहे. कॅप्टन्स चला कॉंग्रॅच्युलेशन्स बुरंबाळ संघ. काय सांगाल या स्पर्धेबद्दल, आयोजकांबद्दल, आयोजनबद्दल आणि आपल्याला थोडी निराशा पत्करावी लागली, पराभव पत्करावा लागला आणि पुढील कामगिरीसाठी काय सांगाल? हॅलो हॅलो येतोय? हॅलो, चावडी असोसिएशन तर्फे आमचं मनापासून स्वागत. हॅलो, आणि आम्हाला चांगला खेळ वाटला. हॅलो, चावडी असोसिएशन तर्फे आमचं हार्दिक स्वागत आणि आम्हाला चांगली खेळपट्टी मिळाली आणि तुमचं मनापासून हार्दिक स्वागत. धन्यवाद बुरंबाळ संघ, कॉंग्रॅच्युलेशन आणि पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा. चला बुरंबाळ संघ आपण देखील लाईनअप राहायचं आहे. या स्पर्धेचा उपविजेता संघ रनरअप संघ ठरलाय. मॅन फ्रॉम गवळेवाडी नरेश गोपाळ यांचा संघ RCC गवळेवाडी संघ. चला RCC गवळेवाडी संघ आपण देखील यायचं आहे. नक्कीच यावेळी थोडी अपयशाची छाया निर्माण करावी लागली. फायनलच्या स्पर्धे मात्र कचून जायचं नाहीये. संघर्षाचं मैदान आहे, संघर्ष करत राहायचं आहे. मी विनंती करतो सन्माननीय आदरणीय अरुण कांबळे साहेब, विकास पाटीलजी साहेब आपण देखील यायचं आहे. कोच आहेत सोन्या स्पोर्ट्स कोळगाव संघाचे कोच विकासजी पाटील साहेब आणि अरुणजी कांबळे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण द्यायचं आहे द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक RCC गवळेवाडी संघ. RCC गवळेवाडी संघ ठरलाय हा स्पर्धेचा उपविजेता संघ, रनरअप संघ आहे. नक्कीच चांगली कामगिरी या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून लाभली. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. नक्कीच संघनायकाला विनंती असेल आपण थांबायचं आहे. नरेश गोपाळ साहेब थांबायचं आहे. नक्कीच काय सांगाल आयोजनाबद्दल, असोसिएशन बद्दल आणि येणाऱ्या पिढीबद्दल? नक्कीच थोडं पराभव स्वीकारायला लागला शेवटचा बॉलआउट मध्ये, काय सांगाल? सर्वप्रथम मी शाहूवाडी तालुका ग्रामीण असोसिएशनचे हार्दिक अभिनंदन करेन की त्यांनी आम्हाला इथं म्हणजे सर्वांना चांगला प्लॅटफॉर्म मिळवून दिला आहे खेळण्यासाठी. आणि ते सगळेच असं मला वाटतं की जवळजवळ 40 टीम आहेत आपल्या याच्यामध्ये, त्यातले 16 टीम खेळत आहेत. अजून आपली 5 तारखेला जी टुर्नामेंट आहे जवळजवळ तिथं 32 टीम खेळणार आहेत. मला वाटतं त्यांनी सगळ्यांनी सहभाग त्यात घ्यावा आणि त्या टुर्नामेंटचा त्यांनी लाभ उठवावा असं मला तर वैयक्तिक वाटतं. धन्यवाद. पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा. दरम्यान आपण गावावरून विशेष या स्पर्धेसाठी आलेले आमचे डेप्युटी सरपंच कोळगाव गावचे तसे एक संचालक आहेत प्रमोदजी पवार साहेब यांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. पुन्हा एकदा करतो त्या वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी आपण हजर राहिलात, आपलं देखील विशेष आणि विशेष कौतुक. असोसिएशनच्या वतीने देखील विशेष आभार. आणि या जातोय प्रथम क्रमांक पारितोषिक, चला वैयक्तिक बक्षीस जात आहे. मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज कोण असेल? सगळ्यांना उत्सुकता आहे. नक्कीच 38 धावा ज्याच्या बॅट मधून आल्यात, 2 विकेट देखील आल्यात. मॅन फ्रॉम एनी गेसेस? मॅन फ्रॉम बुरंबाळ सचिन पाटील ठरला मॅन ऑफ द सिरीज. आनंद पवारजी साहेब, विलासजी पाटील साहेब आपण देखील यायचं आहे. आपला देखील आपल्या शुभ हस्ते सचिन पाटील
आपण आहात मॅन ऑफ द सिरीज. कॉंग्रॅच्युलेशन सचिन पाटील, पुढील वाटचालीत खूप साऱ्या शुभेच्छा. सचिन पाटील थोडस, सचिन पाटील दोन शब्द सचिन पाटील. चला चला पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक. चला एक सत्कार आपल्याकडून राहिला गेलाय. दुर्वा स्पोर्ट्स चे सर्व नवीन उद्योजक, मासवडे गावचं एक दिलदार व्यक्तिमत्व अनिल पाटील यांचा विशेष सन्मान या ठिकाणी व्यवस्थापन कमिटीच्या वतीने केला जातोय. अनिल पाटील जी आपण यायचं आहे, आपला देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. नक्कीच शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार आहेत. एक मराठी उद्योजक, दुर्वाड स्पोर्ट्स आणि मेन्सवेअरचे सर्व अनिलजी पाटील साहेब यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी आपण मुख्य स्क्रीनवर पाहतोय. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. मराठी उद्योजक आहेत, मराठी माणसाला पुढे करायचं आहे. नक्कीच दुर्वाड स्पोर्टला भेट द्या आणि दुर्वाड स्पोर्ट मधून सूट मिळवा. चला अमिलजी साहेब मिडल. सकाळपासून ज्यांच्या वाणीतून आपण सुंदर असं समालोचन ऐकलं, असे आपले सर्वांचे लाडके मॅन फ्रॉम शाहूवाडी, व्हॉइस ऑफ शाहूवाडी विनोद पाटील यांचा इथे सत्कार होतोय. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. मी विनंती करतो प्रथम क्रमांकाचे विजेते संघ आहे त्यांना मेडल सेरेमनी करायची आहे. प्रशांतजी सावंत साहेब आपण यायचं आहे. पहिले मेडल प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मासवडे संघाचे खेळाडू आपण यायचं आहे. मेडल सेरेमनी इथे केली जाईल. पहिले 11 खेळाडू आपण यायचं आहे. चला मी विनंती करतो सन्माननीय आदरणीय प्रमोदजी पवार साहेब आपण यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण देतोय. या स्पर्धेचा विजेता संघ ठरलाय श्री विठलाई देवी क्रिकेट क्लब मासवडे संघ ठरलाय या स्पर्धेचा विजेता संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स विठलाई देवी क्रिकेट क्लब मासवडे संघ. आपल्या देखील विशेष कौतुक आणि पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा. मासवडे संघ ठरला या स्पर्धेचा महाविजेता, अंतिम विजेता ठरलाय मासवडे संघ. नक्कीच सम्राट कांबळे साहेबांचा देखील या ठिकाणी विशेष सन्मान केला जाईल. स्कोररचं काम त्यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे. नक्कीच पवार साहेबांच्या शुभ हस्ते आणि सम्राट कांबळे साहेबांचा विशेष सन्मान. नक्कीच पवार साहेबांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. गावावरून खास आपल्या या स्पर्धेसाठी त्यांनी वेळात वेळ काढून आपलं उपस्थिती दाखवली. आपलं देखील विशेष कौतुक. चारी संघनायक विजेते संघनायक आपण यायचं आहे व्यासपीठावर. विजेते सारी संघनायक
विजेते सारी संघनायक आपण व्यासपीठावर यायचं आहे. विनंती असेल. सम्राट कांबळे यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्याला विशेष सन्मान या ठिकाणी सम्राट कांबळे साहेबांचा. स्कोररच्या भूमिकेत आपण पाहिलं त्यांना सकाळच्या सत्रापासून ज्यांनी स्कोररचं काम एकदम अचूक केलंय असे आमचे सम्राट कांबळे साहेब यांचा देखील विशेष सन्मान केला जातोय. त्याला या ठिकाणी ही स्पर्धा संपुष्टात आली असं मी जाहीर करतो. जय महाराष्ट्र, जय क्रिकेट, धन्यवाद.